नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केलं। वक्फ दुरुस्ती विधेयक हे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे असं मोदींनी सांगितलं। काँग्रेसच्या लांगून चालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादाला खतपाणी मिळालं, पण त्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांवर अन्याय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। भाजप प्रणित एनडीए सरकारच्या कार्यकाळातच नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान वाहतूक सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं। काँग्रेसच्या कार्यकाळात या विमानतळाची केवळ चर्चा झाली होती, काँग्रेसच्या काळात कोणतंही काम झालं नाही अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली। कर्जतमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। सुनील तटकरे आणि अदिती तटकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे। पुण्यामध्ये भाजप संघटना पर्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। दरम्यान पूर्व नियोजित कार्यक्रमाच्या नावाखाली मेधा कुलकर्णी बैठकीला न थांबताच निघून गेल्या। एसटी महामंडळानं एक मोठी घोषणा केली आहे। राज्य मार्ग परिवहन मंडळाने उन्हाळी सुट्टी हंगामात मुंबई आणि उपनगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे। नियमित गाड्यांबरोबर 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। प्रवाशांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला। नागपूर शहरात वर्षभरात 182 अपघात झाले असून यात 63 जणांचा मृत्यू झालाय। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अपघाताच्या संख्येत यंदा घट झाल्याचा दावा करण्यात आलाय। 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान शहरात 268 अपघात, 88 जणांचा मृत्यू झालेला आहे। सध्या सर्वत्र घिबली फोटोचा ट्रेंड सुरू आहे, मात्र घिबलीमुळे अनेकांचं बँक खातं रिकामं होऊ शकतं। घिबली स्टाईल करण्याकरता अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात। या लिंक क्लिक करतात सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक सहज अडकतात। नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खानची आता सायबर पोलीस चौकशी करणार आहेत। प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं फहीम खानचा 2 दिवसांकरता PCR मंजूर केलाय। दरम्यान नागपूर हिंसाचार प्रकरणी कुणी भडकवणारे मेसेजेस किंवा व्हिडिओ व्हायरल केले याबाबत फहीम खानची सखोल चौकशी होणार आहे। पुणे शहरात पावसाळ्यापूर्वी कामांचं नियोजन करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांकडून संबंधित पुणे महानगरपालिकेच्या विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत। 7 जून पूर्वी शहरात पावसाळ्याच्या अनुषंगानं करण्यात येणारी कामं पूर्ण करा अशा सूचना करण्यात आल्या आहेत। अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीटं फुल झाली आहेत। 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार आहे। सोलापुरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू झाला। घराच्या छतावर जात असताना वायरचा करंट लागल्यानं मुलीचा जीव गेला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करतायत। पुण्यात मध्यरात्री एका घराला भीषण आग लागली। या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला। पुण्यातील वारजे माळवाडी या परिसरात ही घटना घडली। वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळनगर इथं पत्र्याची बांधकामं असलेल्या घरांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती। पाटण तालुक्यातील बनपुरी इथल्या श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेकरता आलेल्या मानाच्या सासनकाठी ग्रामस्थ आणि भाविकांनी परंपरेनुसार निरोप दिला। या निरोपानेच यात्रेची सांगता होत असून नाईकबा डोंगर माथ्यावर आता पुढील 5 रविवारी भाविकांची गजबज बघायला मिळणार आहे। सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंती बैलगाडा शर्यत भरवण्यात आली। या बैलगाडा शर्यतीमध्ये सांगोल्याचा राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बेजानं मैदान मारलं। 1.25 लाखांचं बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी
चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। विठ्ठल माझा आम्ही विठ्ठलाचा गजर करत भाविक भक्तीत दंग झाल्याचं बघायला मिळालं। राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं काढलेल्या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात आला। उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11:15 वाजेपर्यंत शाळा भरवण्याचे आदेश असतानाही धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। पर्यटनाकरता प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवली या मार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यामुळे त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली जाते। पुण्यामध्ये 39 पोलीस स्टेशन्स, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस विभाग याच्यात बेवारस पडलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला। यामध्ये एकूण 962 वाहनांचा ई लिलाव झालाय। ज्या पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा प्रकारची वाहनं वर्षानुवर्ष पडून आहेत त्यांचा लिलाव करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये समावेश होता। बीडीडी चाळीच्या नवीन घरांकरता लॉटरी काढताना म्हाडानं काही इमारतींना झुकतं माप दिल्याची तक्रार करण्यात आली होती। संबंधित प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपाची उच्च न्यायालयानं मंगळवारी गंभीर दखल घेतली। यानंतर नामजोशी मार्गावरील 7, 8, 9 आणि 10 या 4 चाळींच्या लॉटरीला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। स्टॅम्प पेपर पाठोपाठ आता फ्रँकिंगचं शुल्क 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी स्टॅम्प पेपरचं शुल्क वाढवण्यात आलं होतं। आता फ्रँकिंगचं शुल्क दुपटीनं वाढवल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे। मुंबईसह महाराष्ट्राला सध्या उन्हाचे चटके बसत असले तरी यावर्षी पावसाळा मात्र दमदार होणार आहे। जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। मुंबई विद्यापीठाच्या LLBच्या 5व्या सत्राच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना मंगळवारी मनस्तापाला सामोरं जावं लागलं। या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत। रुग्णालय परिसरामध्ये आंदोलनाकरता पुणे पोलिसांनी मज्जाव केलाय। कलम 163 प्रमाणे रुग्णालयाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत। रुग्णालय परिसरात होणारी आंदोलनं, मोर्चे या कारणांमुळे प्रतिबंधात्मक आदेश लावण्यात आलेत। रुग्णालयाच्या 100 मीटर आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत। रुग्णालय परिसरात 2 किंवा अधिक जणांना एकत्रित यायला बंदी घालण्यात आली आहे। 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान हे आदेश लागू असणार आहेत। राज्याच्या विकास कामांकरता राज्य सरकारच्या अखत्यारीतील जमिनी विकायला काढण्याचा निर्णय घेतला गेला। त्यासाठी नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथल्या विकास प्राधिकरणांकडे सरकारी जमिनी हस्तांतरित करून त्यांच्या विक्रीतून विकास निधी उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे। मंत्रालयातील व्हिजिटर्सची गर्दी कमी करण्याकरता फेस रीडिंगची यंत्रणा आणली, पण मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयातल्या प्रवेशाची मोठी तारांबळ उडाली। मंत्रालयातील प्रवेशासाठी मंत्र्यांच्या शिफारसींच्या पत्रांचा पोलीस यंत्रणेवर अक्षरशः पाऊस पडला होता। दिवसभरात तब्बल 5 ते 7 हजारांहून जास्त व्हिजिटर्स मंत्रालयात आले होते। येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये चित्र पताका महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच चित्र पताका ही संकल्पना या महोत्सवामागे आहे। मध्य रेल्वे उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता 30 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे। त्यापैकी 24 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद मार्गावर धावणार आहेत, तर भिवंडी, सांकराईल आणि खडकापूर, ठाणे या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या उन्हाळी सुटीच्या हंगामात
मुंबई आणि उपनगरांमधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांकरता विशेष नियोजन केलंय। उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय। मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण आणि पनवेल या आगारांमधून जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला किल्ले रायगडावर येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं आयोजित आदरांजली कार्यक्रमाकरता त्यांचा हा दौरा असणार आहे। यावेळी अमित शहा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री होळीच्या माळावरून जगदीश्वर मंदिराकडे इलेक्ट्रिक कारनं जाणार आहेत। यासाठी होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिरादरम्यानच्या रस्त्यावर माती टाकून रस्ता बनवण्यात आलाय। मंगळवारी 2 इलेक्ट्रिक कार्सची चाचणी करण्यात आली। गेल्या काही दिवसांमध्ये जागतिक घडामोडींमुळे सोनं आणि चांदीचे दर सातत्याने बदलत आहेत। सराफ बाजार मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम करता 91,000 रुपये होता। गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2,400 रुपयांची घसरण झालेली आहे। राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सोमवारी कोरटकरच्या अर्जावर सुनावणी झाली होती। त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोरटकरला जेलमध्येच राहावं लागणार की जामीन मिळणार याबद्दल उत्सुकता आहे। झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडपट्टी धारकांना वेळेवर भाडं न देणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करण्याचा आणि गरज भासल्यास थकीत भाडं वसुली करता या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। एसआरए मध्ये झोपडपट्टी धारकांचे 600 कोटींहून अधिक भाडं विकासकांनी थकवलंय। त्यामुळे या निर्णयामुळे हजारो झोपडपट्टी धारकांना त्यांचं थकीत भाडं विकासकांकडून मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। कमाल तापमान 35 पार असल्याने मुंबईत उन्हाचा तडाखा कायम आहे। सांताक्रूज वेधशाळेमध्ये मंगळवारी 36 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे। हवामान विषयक खासगी संस्था स्कायमेटनं 2025च्या मॉन्सून हंगामासंदर्भात आपला अंदाज जाहीर केलाय। यंदा पाऊस सामान्य ते थोडासा जास्त स्वरूपाचा राहण्याची शक्यता वर्तवली आहे। जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये देशभरात 103% पाऊस होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रावर वरुण राजाची कृपा राहणार आहे। राज्यात कुपोषण मुक्तीसाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर विविध योजना राबवणे, कार्यक्रम घेणे, जनजागृती करणे असे प्रयत्न होत असताना कुपोषण काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र आहे। राज्यात फेब्रुवारी महिन्यात 1,82,443 कुपोषित बालक असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे। याचं मूळ कारण महिला आणि बालविकास विभागातील रिक्त पदं आहेत आणि रिक्त पदांमुळे योजना राबवणं कठीण झालेलं आहे। मुंबईतल्या बेस्टच्या वीज ग्राहकांच्या ठिकाणी नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावायला सुरुवात झालेली आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणत्याही निवासी वीज ग्राहकांच्या ठिकाणी विद्युत स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत असं जाहीर केलं होतं आणि तसं असतानाही नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केलेला आहे। पुणे आणि उपनगर परिसरामध्ये कमाल तापमानामध्ये सतत वाढ होतीये। गेल्या 3 दिवसांपासून कमाल तापमान सरासरी 41 अंश सेल्सिअस इथं स्थिरावतंय। मात्र पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे। पुण्यातील उरुळी देवाची कचरा डेपोला मोठी आग लागली। तब्बल 13 तासांनंतर या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश आलं। काल दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली होती। एकाच वेळी 10 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। या गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं मौजे होली या गावातील 6 अनधिकृत प्लॉटिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे। यात माऊली कृपा डेव्हलपर्स, शिवगणेश पार्क, दत्तकृपा डेव्हलपर्स या सगळ्यांचा समावेश आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागात संपाचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय. सापांचा वावर आणि या ठिकाणी काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यामुळे सापांमुळे जीव मुठीत धरून काम करावं लागतंय. महत्त्वाची बातमी बघूया. थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघानं या सिनेमाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर आक्षेप घेतलाय. या आक्षेपामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. हा सिनेमा आता 11 एप्रिल ऐवजी 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाविषयी असलेले गैरसमज ते 2 आठवड्यांमध्ये दूर करू, चित्रपट मग प्रदर्शित करू असा विश्वास यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केला. हा सिनेमा 2 समाजामधील जातीभेद नष्ट करण्याचं काम करेल. त्यामुळे केवळ ट्रेलर पाहून तुम्ही याचा अंदाज घेऊ नका किंवा शंका उपस्थित करू नका, तर संपूर्ण सिनेमा पहा असा सल्लाही त्यांनी आंदोलकांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 18 एप्रिलला चिंचवडमध्ये चाफेकर बंधूंच्या स्मारकाच्या लोकार्पणाकरता मोदींना आमंत्रित करण्यात आलंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अमेरिकेनं लागू केलेल्या आयात शुल्क व्यवस्थेमुळे भारताचा लाभ होण्याची चिन्ह असून महाराष्ट्रात गुंतवणुकीकरता अनेक बडे उद्योजक रस दाखवतात. तर ही गुंतवणूक महाराष्ट्रातील मागास भागात जावी याकडे लक्ष दिलं जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षांसह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान एकतर्फी आदेशाची शक्यता टाळण्याकरता केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलं. गेल्या आठवड्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झालेले वक्फ सुधारणा विधेयक कायद्यात रूपांतरित झालंय. संपूर्ण देशभरात ते लागू झालंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं वक्फ कायदा लागू केल्याची अधिसूचना जारी केली. जायका, IBRD, ADB अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याकरता राज्य शासनानं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. तसंच कर्ज घेताना वित्तीय तुटीच्या प्रमाणामध्ये कर्ज घेण्याचं बंधन करण्यात आलेलं आहे. आपलं सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात. या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत. या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती करायची आहे ती होईल. काँग्रेस पक्षाचे 84वे अधिवेशन गुजरातमध्ये सुरू आहे. यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आम्ही दलित, मुस्लिम आणि ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि OBC आम्हाला सोडून गेले असं मोठं विधान राहुल गांधींनी केलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या 3 जिल्ह्यांमधील गावांना 83 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्याचं नियोजन आहे. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 8 गावं आणि 5 वाड्यांना 12 टँकरनं पाणी पुरवठा होतो आहे. कांदिवली पश्चिम इथं इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. मजेठिया नगर इथल्या सोसायटीत दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडली आहे. यात 2 जण जखमी झालेत. एका मजुराचा पाय सुद्धा फ्रॅक्चर आहे. वाशी सेक्टर 17 मधील इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. ऑर्किड सोसायटी असं या इमारतीचं नाव. ही इमारत 40 वर्ष जुनी आहे. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्य रेल्वेवर मेमूची संख्या वाढवावी तसंच दिवा वसई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वसई दिवा मार्गावरील प्रवाशांनी केली आहे. याबाबत पालघर जिल्हा परिषद सदस्यांनी मध्य रेल्वेकडे ही मागणी केली आहे. याबाबत निवेदनही देण्यात आलंय. शक्तीपीठ महामार्गात जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना नगण्य मदत मिळणार आहे. बाधितांना जास्त पैसे मिळणार अशा थापा मारल्या जात आहेत असा आरोप राजू शेट्टींनी केला.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून लातूरमध्ये एक दिवसाचं राज्यस्तरीय परिषद भरवण्यात आली। यावेळी शक्तीपीठ रद्दचा नारा देण्यात आला। या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते। हा महामार्ग करण्यामागे फक्त अर्थकारण नसून यामागे काही राजकीय नेते आणि ठेकेदारांचा आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टींनी केला। अकोल्यामध्ये धावत्या कारनं पेट घेतला। सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र संपूर्ण कार जळून खाक झाली। गडचिरोलीतल्या सिरोंचा तालुक्यात जानमपल्ली इथं शेतात सिंचन विहिरीचं बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला। या ढिगाऱ्याखाली दबले गेलेल्या 2 शेतमजुरांचा मृत्यू झालाय, तर यावेळी एकाला वाचवण्यात यश आलंय। वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्यामुळे देहू देवस्थानच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली। त्याचबरोबर 150 किलो द्राक्षांची आरास करून सजावट देखील करण्यात आली। मळवलीच्या पाटण गावातील काही तरुणांनी माणुसकीचं दर्शन दाखवत 150 फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवून त्याला जीवदान दिलं। काही धाडसी तरुणांनी स्वतः विहिरीत उतरून कुत्र्याचे प्राण वाचवले। ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातील वाद पेटला। कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत कारवाई करू नका अशी मागणी करण्यात आली। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र बहुतेक ठिकाणी पारा 40शी पार गेलाय, तर मुंबईसह किनारपट्टी भागात तुलनेनं कमाल तापमान कमी आहे। मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आज मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना देण्या इतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही। त्यातच एसटी आणि बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्यानं एसटी प्रशासन बुचकळ्यात पडलंय। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 26,043 क्विंटल आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। एकट्या नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी लासलगाव, मालेगाव, मुंगसे, कळवण, सटाणा, पिंपळगाव, बसवंत या बाजार समित्यांमध्ये जवळपास 80,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,000 रुपयापासून ते 1,325 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। कल्याण डोंबिवली महापालिकेला आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर नवे आयुक्त मिळालेत। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40शी पार गेला। कमाल सरासरी तापमानात किमान 1 ते 4 अंशांची वाढ झाली। राज्यात सर्वाधिक तापमान अकोला इथं 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। या कालावधीत 4,26 लाख इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर साई प्रसादालयाद्वारे 1,61,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। पालघरच्या मोखाडा इथं नेपाळहून आलेल्या तरुणीची हत्या करण्यात आली। लग्नाकरता तगादा लावल्यानं प्रियकरानं त्याचे वडील आणि मित्राच्या मदतीनं तरुणीची हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीवरून निशाणा साधला। गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरतावाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्यांचे फायदे झाले, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला। नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये ते बोलत होते। अलग देश का विचार सामान्य मुस्लिम परिवारों का नहीं था, बल्कि कुछ कट्टरपंथियों का था, जिसको कांग्रेस के कुछ नेताओं ने खाद पानी दिया।
ताकि वे सत्ता के अकेले दावेदार बन सके। साथियों, तुष्टीकरण की इस राजनीति में कांग्रेस को सत्ता मिली, कुछ कट्टरपंथी नेताओं को ताकत और दौलत मिली, लेकिन सवाल ये है, आम मुसलमान को क्या मिला? गरीब पसबंदा मुसलमान को क्या मिला? उसे मिली उपेक्षा, उसे मिली अशिक्षा, उसे मिली बेरोजगारी। और मुस्लिम महिलाओं को क्या मिला? उन्हें मिला शाहबानो जैसा अन्याय, जहां उनका संवैधानिक हक कट्टरपंथ की भेंट चढ़ गया। जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोचं विमान बॉम्बच्या धमकीनंतर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईत उतरलं। विमानाच्या शौचालयात सापडलेल्या एका चिठ्ठीत बॉम्ब असल्याचा उल्लेख होता। मात्र हा प्रकार खोटा असल्याचं तपासांती उघडकीस आल्यावर या प्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून 1000 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे। त्यापैकी 100 कोटींचा हप्ता प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला दिलाय। या अनुदानातून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत।